पुढची बातमी आहे महाड एमआयडीसीत लागलेल्या आगीची। एमआयडीसी परिसरात औषध तयार करणाऱ्या एम्बायो कंपनीत मोठा आगीचा भडका उडाला आणि गोंधळ झाला। आग लागताच कंपनीतल्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। उपमुख्यमंत्री पदासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा पवारांकडेच राहावं, रोहित पवारांचं थेट मत। आजही विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबाच्या बैठकांचं सत्र। दोन 2019 पासून अजित पवारांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती। सुनील तटकरेंचा खुलासा। तर दादांवर अंत्यसंस्कार होण्याआधीच विलीनीकरणाची चर्चा सुरू कोणी केली, तटकरेंचा सवाल। मुंबईत पुरेसे संख्याबळ नसूनही भाजप आणि शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरेंची खेळी। महापौर पदासाठी ठाकरे उमेदवार देणार, तर भाजपला महापौर पद आणि शिंदेंना उपमहापौर पद देण्याचा युतीचा फॉर्म्युला। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोनही गटात समेटानंतरही तिढा कायम। ठाकरेंची शिवसेना सुद्धा महापौर पदासाठी उमेदवार देणार असल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढली, तर महापौर आमचाच, भाजपचा निर्धार। लोकसभेत पंतप्रधान मोदींवर काँग्रेसच्या महिला खासदारांकडून हल्ल्याचा कट टाकला गेला। भाजप खासदार सौमित्र खान यांचा गंभीर आरोप, काँग्रेसकडून आरोपांचं खंडन। अभिभाषणावरती चर्चेला खीळ घालून काँग्रेसनं राष्ट्रपतींचाच नाही तर आदिवासी समाजाचा अपमान केला। पंतप्रधान मोदींचा घणाघात। राहुल गांधी अहंकारी नेता असल्याचीही टीका। सोलापूरच्या अकलूजमध्ये रात्री चार्जिंगला लावलेली दुचाकी बंद करण्याचा विसर पडल्यानं मोठी दुर्घटना। गाडीसह दुकान आणि घरालाही आग। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची कोंडी टाळण्यासाठीचा प्रस्ताव धूळ खात। कर्जत शिरूर मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचं दुर्लक्ष, तर मिसिंग लिंकही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।